माता त्यांची पत्नी अहिल्या माता तिथे धान्य करायचे, भोजन करून खायचे, सगळे जाऊन जीव घालायचे. गणपतीने इंद्राजावरती काय पाठवले शेतात धान्य करण्यासाठी. हे एक गुडगा, हा एक गुडगा आणि इकडे ह्या जटा आपटलेल्या आहे. तर जय शिवराय पब्लिक, मी महेश कोल्हे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण आज आपण चाललो आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर. आणि तिकडे जायच्या अगोदर एका रानामध्ये थांबून आमची टोळी मस्तपैकी जेवणाची सोय करत आहे, तुम्ही बघू शकता. जेवण वगैरे करून आम्ही निघालोय आता ब्रह्मगिरी पर्वताच्या रस्त्याने. फायनली आम्ही पोहोचलो आता ब्रह्मगिरी पर्वताच्या खाली असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पार्किंग मध्ये. आणि इथे गाडी पार्क करून आता आम्ही सर्वजण जातोय ब्रह्मगिरी पर्वत चढण्यासाठी. तिकीट वगैरे काढून घेतले आणि हर हर महादेवाच्या घोषणा देत आम्ही एक एक पाऊल पुढे टाकतच होतो. अर्ध्या पायऱ्या चढणं झाल्यानंतर आम्हाला लागल्या एकदम करळ पायऱ्या. आणि या पायऱ्यावरती होते नुसते माकडच माकडं. आणि हे माकडं काय गप बसत नव्हते, तर आपल्या अंगावर जेवढं काय आहे ते सगळं खेचून घेत होते. ते एवढे डेंजर माकडं असून सुद्धा आमच्या विकास दादाची काय मस्ती संपतच नव्हती. तो तर त्यांच्या सोबत पण मस्ती करत होता. शेवटी ते बिचारे माकडच आमच्या टोळीला कदरून पळाले आणि आम्ही निघालो वर. फायनली कुठेही न थांबता एका दमामध्ये आम्ही सर्वजण पोहोचलो ब्रह्मगिरी पर्वताच्या एकदम टोकावर. त्यानंतर आपण निघालो गोदावरी नदीचा उगम जिथे झाला तिकडे. हेच ते ठिकाण आहे जिथे गौतम ऋषी यांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि महादेवांनी प्रसन्न होऊन येथे गोदावरी नदीचा उगम केलेला आहे. नमो गंगे वल्लाभे महादित्व महादेवी गोदावरी विनाशिनी धर्म अर्थ मोक्षणा सुल्लाभे गौतमा पिये गोदावरी माता नमस्तुते. कपाळा डोळ्याला मूर्ती लावा सगळ्यांनी, इच्छा पूर्ण बोला. उन्हाळा या पावसाळा हिवाळा कधी जर आले तर गोदावरीचा उगम. हे गौतम ऋषी अहिल्या माता त्यांची पत्नी अहिल्या माता तिथे धान्य करायचे, भोजन करून खायचे,
सगळे जाऊनला जीव घालायचे. गणपतीने इंद्राजावाने काय पाठवले शेतात धान्य करण्यासाठी. धर्माची काळी फेकून मारले. वाक्याचा पाप लागले, त्यांना सरळ लागले. 12 वर्षे मिळत तपश्चर्या केली गौतम ऋषीने. शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले. 3 मुलांची मुळातून गोदावरीचा उगम झाले. त्यांची आंघोळीसाठी निघाले. त्यांची आंघोळ झाली, त्यांचे पाप धुतले गेले. गोदावरी पूर्ण झाले. बाळूपात मंदिरात गौमुख आहे, ते गौमुखामध्ये उतरले. पहाडाचे खाली चालते म्हणून ती शंकर भगवानने जटात घेतली गोदावरी. समोर लाल मंदिर दिसतं, तिथे जाऊन त्यांनी तांडामुक्त केले. 2 गुडघे टेकले. जटात गंगा गोदावरी होती, तिथे जाऊन ती जटा आपटली. जटा आपटून तशीच ती गंगाद्वारे काढली. खाली रामकुंडात, खाली पुष्यवती कुंडात निघाली. मोठ्या मंदिरात निघाली, त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. तशीच ती नाशिक, नांदेड, पंचवटीला मोठी गोदावरी झाली. गोदावरीला हे 5 प्रकारदान वाटलं तर पुण्यफळ मिळतं आपल्याला. येणेदान, उसरदान, अन्नदान, गौदान, खाण्याचे ओटे भरतात. चांदी सोन्याची गाय वाहता. साडी चोळी असते, ती साडी वाहता गोदावरीला, तर आपल्याला पुण्यफळ मिळतं. ते आपण तिला काय आणू शकत नाही, देऊ शकत नाही. 200, 500, 1000 रुपये खर्च करून आला गोदावरी बघायला, तिला काय आणू शकत नाही, देऊ शकत नाही. असे गौतम ऋषी करून गोहत्याचा पाप लागले. त्यांचे पाप धुतले गेले. आपले आपण काय घडलं, चुकलं असेल, दूर व्हावा, घरात सुख शांती व्हावा, बरकत मिळावा, गंगेची पूजा, अभिषेक, भूदान केले जातं. नेम दर्शन मुख्य स्थान गोदावरी. तीर्थ घ्यायचं सगळ्यांनी. खरापुरात पिऊन जा, डोकरनाथ फिरून जा. आपण तिला गोदावरीला काही साडी चोळी आणू शकत नाही, देऊ शकत नाही. हेच आपल्या मुलाबाळाचं आपलं नाव घेऊन गंगेचं दान गोदावरीला भेटून द्यायचं. साडी वाहिली काय, दान दक्षिण वाहिली काय. आणि जन्माला एवढा डोंगर निघून आलो आपण 200, 500, 1000 रुपये खर्च करीत जाऊ, गोदावरीला येऊ. आपण तिला काय आणू शकत नाही, देऊ शकत नाही. आता आपली गोमाता खाली आपली दक्षिणा घाला, आपली पूजा अभिषेक झाले. साडीवरच्या नावाने डबल पूजा होईल आपलीवाली. 50-100 केले तर. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेच ते ठिकाण आहे जिथे गौमुखातून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. असं म्हटले जाते की या पर्वतावरून कोणतीही वस्तू फेकल्यानंतर ती परत येते. म्हणूनच आमचा हा मित्र त्या गोष्टीचं प्रॅक्टिकल करून बघत होता. त्यानंतर आम्ही सर्वजण एका अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी महादेवांनी त्यांच्या जटा आपटल्या होत्या. होय हो, जटा आपटलेल्या ह्याच आहेत का? हे एक गुडगा, हा एक गुडगा, आणि इकडे ह्या जटा आपटलेल्या. हा सगळा इतिहास आणि निसर्गरम्य वातावरण पाहून तर आमचं मन खूपच प्रसन्न झालं. जर तुम्ही पण या ठिकाणी आला नसाल तर नक्की एकदा विजिट करा, कारण या ठिकाणचा अनुभव शब्दामध्ये सांगता येण्याजोगा नाही आहे. आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.